या शुभ क्षणी रंग भराया तू यावे या शुभ क्षणी अर्धियाळूया रंग दैवतेला सर्वेया स्मरूया ग्रामदैवतेला केदारलिंग ही यमुची माऊली हो कळटवली गावाची सावली केदारलिंग ही यमुची माऊली हो कळटवली गावाची सावली अर्धियाळूया रंगदैवतेला सर्वेया स्मरूया ग्रामदैवतेला अर्धियाळूया रंगदैवतेला सर्वेया स्मरूया ग्रामदैवतेला केदारलिंग ही यमुची माऊली हो कळटवली गावाची सावली केदारलिंग ही यमुची माऊली कळटवली गावाची सावली केदारलिंग यमुची माऊली कळटवली गावाची सावली केदारलिंग यमुची माऊली कळटवली गावाची तुझी नवलाई दाखवा तुझी नवलाई नवे घेऊन सुकाई वाटे जाई रंग भराया खेळा येई रंग भराया खेळा येई रंग फूल करुणी घ्या रंगया भूमीला फूल करुणी घ्या रंगया भूमीला केदारलिंग ही यमुची माऊली हो कळटवली गावाची सावली केदारलिंग ही यमुची माऊली हो कळटवली गावाची सावली केदारलिंग यमुची माऊली कळटवली गावाची सावली केदारलिंग यमुची माऊली हो कळटवली गावाची सावली केदारलिंग यमुची माऊली हो कळटवली गावाची सावली केदारलिंग यमुची माऊली हो कळटवली गावाची केदारलिंग ही यमुची माऊली
कळतवली गावाची सावली हल हल रसिक हो देव देवताना नमन झालं माझ्या काटवली गावची ग्रामदेवतेला आळवणी झाली सादर करता हो गणेश पुराण ग्रंथामधील कथा गणेश पुराण ग्रंथामधील कथा सिद्धराज सुराचा वध सिद्धराज सुराचा वध सिद्धराज सुराचा वध कैलास पर्वताहून प्रत्येक शंकरपेठा निद्रस्त आहात देवराज हो देवराज मी तुमचा पुत्र आहे आपल्या गावी मी उत्पन्न झालो आहे सांगा पिताजी मी आता काय करू कोठे जाऊ आणि कोठे कसा राहू अरे तुझा वर्ण तर त्या सिद्धरासारखा झाला आहे म्हणून तुझे नाव सिंदूर असे ठेवतो ठीक आहे पिताजी तथास्तु सिंदुरा तू ह्या त्रिभुवनात कुठेही जा तुला कोणापासून भय नाही तू ज्याला पण आले तर देशील तर तात्काळ मदत मी जाईल ठीक आहे पिताजी पितामह आपल्याला तर दत्त करतात याचेच मला नवल वाटते परंतु एखाद्या किंवा कोठे याची प्रचिती करावी वाटत स्वामी तुम्हारे
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी नारायण या वगैरे या आपले स्वागत असो. नारायण नारायण मुनिवर्य पिताश्री तर माझ्या विषयातून पळून गेले, परंतु या त्रिभुवनात माझ्याशी लढण्यास कोण विरोध आहे का? नारायण नारायण सिंधुरा तू एवढा उन्मत होऊ नकोस. तुझ्या तोडीचा वीर शंभू महादेवच आहे. नारायण! नारायण नारायण काय शंभू महादेव एक सोड कैलास पर्वत. बोला तो. संवाद तुला काय नाही बोलला. नारायण नारायण विनाशकाळी विपरीत बुद्धी चंदमाने विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभावांतरीचा हा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात मानसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला 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 विठ्ठला
हाच हाच तो शंभू महादेवांचा कैलास पर्वत. पाहूया पाहूया इथे तरी आपली इच्छा पूर्ण होते का. परंतु परंतु कोणी परस्त्री प्रथम हिचे याचा पण करूया. मग या भोळ्या शंकराशी माझ्या पत्नीला वृद्धच काय सोडतात नाही तर बोलतो या दिवसाने फिर तुझे धडा वेगळे केले जाईल. सांगा तुमच्या म्हणण्यात त्या ख्रिश्चन लोक तुला माहिती बोल द्या आणि खुशाल युद्ध करा. युद्ध मग विलंब कशाला व युद्धास तयार बोलवतात. गजानन, तू मला जरी किती समजावण्याचा प्रयत्न केलास तरी हा सिंधू गप्प बसणार नाही. असं जातो आणि त्याच्या मुलीला सोडतो. असं सांगितलं होते त्याप्रमाणे तुमचा पुत्र म्हणून अवतरले रे. कधी कोणते संकट आले ते तात्काळ महाराव कर येतोच मी.
नारायणा, ही तुझी वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि इथून प्रस्थान कर. सिंधुरा वाल्या मार्गी परत जा, नाहीतर प्राणास मुक्षे. विष्णुदेवा, मी त्याला तो मागायचा झाले नाही. तुझ्या छाताडावर पाय देऊन सिंहासनावर सत्ता प्रस्थापित करण्यात आलाय. सिंधुरा तुला ब्रह्मदेवाच्या वराचा फार गर्व झाला आहे, म्हणून तू असा उर्मत्तव नको. तुझ्यात जर सामर्थ्य असेल तो युद्धास तयार. ठीक आहे, मग वेळ कशाला? स्वीकार नांगल. सिंधुरा, अरे तुझ्याशी युद्ध करण्यास माझा सेवक आहे. काय करता?
धरू नको अभिमान मानवा तू काय आणले येताना दोन दिवसाचा तू पाहुणा दोन दिवसाचा तू पाहुणा दोन दिवसाचा तू पाहुणा दोन दिवसाची तुझी माया दोन दिवसाची तुझी दुनिया दोन दिवसाची तुझी दुनिया दोन दिवसाची तुझी दुनिया दिवसाची तुझी माया दोन दिवसाची तुझी दुनिया दिवसाची तुझी दुनिया दोन दिवसाची तुझी दुनिया कशाला मरत उदास माझ्या कशाला मरत उदास माझ्या शहाणपणाच्या वंदना असं असतो नारायण नारायण सिंधुरा मी ते बसण्यासाठी नाही आलो तुझ्या हिताच्या नारायण नारायण आणि माझ्या हिताच्या दैत्य सम्राट सिंधुरासुरा तू ह्या त्रिभुवनात आपले राज्य प्रस्थापित केलेस आपल्या पराक्रमामुळे देव ऋषी आपल्या राज्यामध्ये लपून बसले आहेत परंतु कैलास पर्वतावरील पार्वती पुत्र गजानन आपले हार म्हणत नसून तो आपला वध करणार आहे. काय काय म्हणे गजरा माझा वध करणार पाहतोच कोण कोणाचा वध करतोय
नारायण नारायण. माता पार्वती ब्रह्मदेवाच्या वराने तो सिद्धासूर दत्त फार उन्मत्त झाला आहे. त्याने देव ऋषी यांचा छळ मांडला आहे आणि तो आता आपणावर चाल करू दे आहे. तत्पूर्वी आपण सावध राहू. नारायण नारायण. आपण काही चिंता करू नका. हाच तो कैलास पर्वत. हे बोलवतो कुठे आहे तुझा पुत्र गजानन? तुमची लज्जा सुद्धा सुरा. आमचा पुत्र गजानन आम्ही उपाध्याच्या मांडूर आहे. आता समजतोस काय? प्रथम दाखव तुझा पुत्र गजानन. एक मिनिट परत पत्करन. प्रथम तो समाजा समोर आहे आणि कर युद्ध.
Thank you.